नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठवाडा. दिनांक 25 बुधवार रोजी शहागंज परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रस्त्यावर हातगाड्या लावणाऱ्या काही व्यक्तींनी एका गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या मारहाणीचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला होता. रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्यांची दादागिरी वाढतच चाललेली आहे. यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा निर्वाणीचा आणि कडक इशारा त्यांनी यावेळी दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिटी चौक पोलीस ठाणे प्रशासनाने तातडीने कारवाई करत मारहाण करणाऱ्या 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. गर्भवती महिलेला मारहाण झाल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मी पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी, पोलीस स्टेशन सिटी चौकच्या अंतर्गत किराणा चावडी चौकी शहागंजच्या भागामध्ये आहे. किराणा चावडी चौकीजवळ फळाच्या खूप साऱ्या अशा गाड्या लागतात. गाडीवरती एक फिर्यादी जो आहे आमचा गाडीवर फळ खरेदी करण्यासाठी आलेले होते. तिथे त्यांनी त्यांची गाडी पार्किंग केली. गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. प्रतिबंधक कारवाई करून घेणार आहोत. धन्यवाद.